जसं नरेंद्र मोदींनी एप्स्टीनशी कनेक्शन ठेवलं होतं, जसं नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि नेथन्याहूशी कनेक्शन ठेवलं होतं, तसंच महाराष्ट्राच्या बीजेपीनी नाशिकमध्ये एक स्वतःचा एप्स्टीन खरात नावाचा पाळण्याचं काम सुद्धा केलं होतं, हे आपण विसरू नको. आता मी खरात आणि एप्स्टीन यांना सामान्य पातळीवरती नाही मानणार, कारण एप्स्टीन हा छोट्या मुलींचा, ज्यांना काही कळत नव्हतं, त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावरती शोषण करत होता. आणि खरात हा धर्माच्या नावावरती लोकांना फसवत होता. म्हणून मी या दोघांमध्ये साम्य नाही जोडणार. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की अमेरिकेने आणि नरेंद्र मोदींनी तिकडे त्या एप्स्टीनला वाचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामधल्या भाजपनी खरातांना वाचवण्याचं काम केलंय, हे आपण सर्वांनी विसरू नये. आपण सर्वांनी बघितलं असेल खरातांचे कोणाबरोबर फोटो व्हायरल झाले. कोणत्या पक्षाची लोक आहेत ते बोटावरती निळी टेप लावून जातात, कारण बोट कापून किंवा रक्त कापून गोंदूबाबाच्या आश्रमामध्ये वाहून आलेत. आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करायचं असेल आणि जर आपल्याला ह्या गोष्टी थांबवायला लागणार आहेत, तर सगळ्यात पहिले नरेंद्र मोदींना हटवणं आणि एप्स्टीन केस मधल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देणं. अमेरिकेमध्ये, इस्रायलमध्ये जरी आपल्या हातात नसलं तरी खरात प्रकरणामध्ये जे पक्ष इन्व्हॉल्ड होते, जे नेते इन्व्हॉल्ड होते आणि ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या लोकसेवकांनी, ज्या ज्या नेत्यांनी आणि ज्या ज्या पक्षांनी त्या भोंदूबाबा खरातला वाचवण्याचं काम केलंय, त्यांना आपण नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही, एवढी तरी आपण कुणगाठ स्वतःची नक्कीच बांधू शकतो.